भंडारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील 4 दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा उपोषणकर्ते सचिन मेश्राम यांनी दिला आहे। भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील मौजा खापरी रेहपाडे येथील गोसेखुर्द प्रकल्प अंतर्गत पुनर्वसन बाधित मालमत्ता धारकांवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात भंडारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक 6 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले। या गावाचे पुनर्वसन गोसे प्रकल्प अंतर्गत करण्याची कार्यवाही सुरू असताना 36 मालमत्ता धारकांवर अन्याय झाल्यामुळे प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊनही न्याय मिळत नसल्याने अन्यायग्रस्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। उपोषणस्थळी जवळपास 15 ते 20 महिला पुरुष सहभागी झाले असून वयोवृद्ध महिला सुद्धा आहेत। 3 ते 4 महिलांची प्रकृती खालावत चालली असून उपोषणाच्या 4थ्या दिवशी दिनांक 9 फेब्रुवारीपर्यंत अद्यापही प्रशासनाने उपोषणाची दखल घेतलेली नाही। जर गांधीवादी विचारधारेने प्रशासन दखल घेत नसेल तर हे आंदोलन तीव्र करून वेगळे रूप धारण केल्याशिवाय राहणार नाही। त्यामध्ये कमी जास्त झाल्यास सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभागाची राहील याची संबंधित प्रशासनाने नोंद घ्यावी। उद्या दिनांक 10 फेब्रुवारीच्या दुपारपर्यंत गांधीवादी विचार कायम ठेवून वाट पाहू असा इशारा उपोषणकर्ते सचिन मेश्राम यांनी दिनांक 9 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता दरम्यान दिला आहे। नमस्कार, मी सचिन मेश्राम आणि आज या खापरी रेहपाडे ग्रामवासियांच्या उपोषणाचा 4था दिवस आहे आणि आतापर्यंत आमच्या मागण्याचा विचार अजूनपर्यंत प्रशासनाने घेतला नाही आहे। उद्या आम्ही 4 वाजतापर्यंत आमच्या जर मागण्याचा पूर्ण विचार केला तर ठीक आहे, अन्यथा आमच्या आंदोलनाचा तीव्र रूप घेण्यात येईल। त्याचप्रमाणे आमच्या या उपोषणामध्ये जवळपास 2 ते 3 महिला यांची प्रकृती नाजूक आहे आणि जर यांच्या जीवाला काही जर हानी झाली याला सर्वस्व जिम्मेदार हे प्रशासन आहे।